मुंबईत गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। पण मालाड पोलिसांनी उलगडा केलेल्या चोरीच्या प्रकरणात चोरानं वापरलेली शक्कल पाहून पोलीसही चक्रावून गेलेत। हा चोर चोरी करण्यासाठी चक्क महिलांचे कपडे वापरत असे। या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून तब्बल 41 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि सोनं वितळवण्याची मशीन ही जप्त करण्यात आली आहे। रणजित कुमार उपेंद्र कुमार सिंग उर्फ मुन्ना असं त्या आरोपीचं नाव आहे। त्याच्यावर मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीच्या गुन्ह्याची नोंद आहे। आणि या आरोपीचं एक विशिष्ट वैशिष्ट्य असं आहे, तो जो ज्या ठिकाणी चोरी करायचा असं सर्व रेकी करून घर एकदा आयडेंटिफाय केल्यानंतर तो त्या जवळपासच्या रेल्वे ट्रॅकवर स्वतःची कपड्यांची बॅग ठेवायचा, तिकडे कपडे बदलायचा आणि मग येऊन तो घरफोडीचा गुन्हा केला की पुन्हा त्या ठिकाणी जायचं आणि पुन्हा कपडे बदलून मग आपल्या मार्गाला लागायचं। त्याच्यामध्ये त्याने बऱ्याच वेळेला महिलांचा वेश सुद्धा परिधान केलेला आहे, बुरका घातलेला आहे किंवा पंजाबी ड्रेस, परंतु ओढणी चेहरा झाकेल अशा पद्धतीने ओढणी घेऊन त्या ठिकाणाहून तो पुढे प्रवास करायचा। आणि मोगऱ्याच्या भावात अचानक घट झाल्यानं संतप्त झालेल्या पालघरमधल्या शेतकऱ्यांना